आणखी एक मोठी बातमी आहे। राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आज ही सुनावणी होणार आहे। तर अटकपूर्व जामीन न मिळाल्यास आज त्यांच्या कुटुंबियांना अटक होण्याची शक्यता आहे। आमदार राजन साळवी यांनी मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये। स्वतःला अटकपूर्व जामीन अर्ज न घेण्यावर राजन साळवी हे अद्यापही ठाम आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? राजन साळवी यांची चौकशी केली जाते आणि मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांची ही चौकशी सुरू असताना छापे सुद्धा टाकले गेले होते। त्यांच्या घरातील ज्या काही वस्तू आहेत त्यांची किंमत किती आहे ते सांगितलं गेल्याचा आरोप केला होता राजन साळवी यांनी। आणि आज त्यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। पण राजन साळवी स्वतःच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करणार नाहीये जामिनासाठी, अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत या प्रकरणाचे? फरार राजन साळवी यांच्या अडचणी कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी जर बघितलं तर काही बेशुभी मालमत्ता जमवल्याचा, अपसंपदा जमवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। आणि या आरोपामध्ये एसीबीने त्यांची खूप वेळा चौकशी सुद्धा केली आणि त्यांच्या घरावरती छापेमारी केली। या छापेमारी दरम्यान घरामध्ये जेवढ्या वस्तू होत्या त्या वस्तूंचं मूल्य ठरवण्यात आलं होतं। मात्र आता एकंदरीत पाहिलं तर राजन साळवी कुटुंबियांविरोधात, म्हणजे राजन साळवी स्वतः असेल ना त्यांचा मुलगा आणि त्यांच्या पत्नीविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने हा जरी जामीन अर्ज फेटाळला असला तरी उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली। गेल्या वेळी त्यांचे वकील, मुख्य वकील हजर राहिले नव्हते, त्यामुळे सुनावणी ती पुढे गेली होती। मात्र आज राजन साळवी यांच्या जामीन अर्जावरती म्हणजे सुनावणी आहे, अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी, मुलगा आणि पत्नी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी। जर आज दिलासा कोर्टाकडून मिळाला नाही तर राजन साळवी यांच्या अटकेला कुठेतरी शक्यता आहे, त्यांची अटक होण्याची शक्यता आहे। आणि जर कोर्टाकडून जर मुलगा आणि त्यांची पत्नी आहे त्यांच्या जर अटकपूर्व जामिनावर जामीन मिळाला नाही तर एकूणच राजन साळवी कुटुंबीयच अडचणीत येण्याची शक्यता आहे। मग याचा फटका आहे तो शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे। निश्चितच स्वप्नील, येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुका सुद्धा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। पुढे नेमकं काय होतं प्रकरणात तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।